नमस्कार. टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण तोंडी लावण्यासाठी कांद्याच्या 2 प्रकारच्या चटण्या बघणार आहोत आणि वाळवून ठेवलेल्या आंबाडीचे 2 प्रकारचे रेसिपीज बघणार आहोत. आता आपल्याला कांद्याची चटणी बनवायसाठी इथे 3 कांदे आपण बारीक कापून घेतले, त्यामध्ये 1 टोमॅटो घेतला, जाडसर भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. हवं तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं, भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता तेल गरम करायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग घालायचा आणि कडीलिंबाची पाने घालायची आणि हा गरमागरम तडका आपल्या चटणीवर ओतायचा. अशा प्रकारे ही तडकेवाली कांद्याची चटणी तयार झाली. जेवताना कांदा तोंडी लावायसाठी आपण अशा प्रकारची चटणी झटपट बनवू शकतो आणि खायला सुद्धा खूप स्वादिष्ट आहे. तुम्ही यामध्ये लिंबाच्या ऐवजी दहीसुद्धा घालू शकता. दही घातल्याने सुद्धा ही चटणी फार स्वादिष्ट लागते. आता भाकरी ताजी असो किंवा शिळी असो, चपाती असो किंवा फुलका असो, त्यासोबत तुम्ही ही चटणी लगेच ताटात घेऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. अगदी भाजीची सुद्धा तुम्हाला गरज नाही आणि त्यासोबत तयार केलेलं आपलं करवंदाचं लोणचं आहे ना झक्कास मेनू. कांद्याच्या चटणीचा हा झाला एक प्रकार. आता दुसरा प्रकार बघूया. त्यासाठी आपण इथे बारीक कापून घेतलेला कांदा, भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं जाडसर कूट, इथे हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीर, त्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि खलबत्त्यामध्ये हे ठेचून घ्यायचं. हा ठेचा तयार झालेला आहे. आता कढईमध्ये तेल तापवलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हा ठेचा घालायचा. वरून कडीलिंबाची पाने घालायची, थोडी हळद घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट घालायचं. हे सुद्धा आपण खलबत्त्यामध्येच ठेचून घेतलेलं आहे, फार बारीक करायला नको. आता हे छान खमंग असं परतून झालेलं आहे, थंड होऊ द्यायचं. आता बारीक कापून घेतलेला कांदा आहे, त्यावरती हे मिश्रण थंड झाल्यानंतर घालायचं. आता आधी आपण हिरवी मिरची ठेचून घेतली तेव्हासुद्धा मीठ घातलं होतं, त्यामुळे कांद्याच्या अंदाजानेच थोडं मीठ घालायचं. हवं तर तुम्ही बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आणखी घालू शकता. थंड झालेलं मिश्रण आपण कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. अशी झटपट तयार होणारी आपली ही कांद्याची चटणी आहे. कांद्याच्या चटणीचे 2 प्रकार आपण बनवलेले आहेत. आता या चटणीमध्ये सुद्धा तुम्ही दह्याचा वापर करू शकता किंवा लिंबू तर आहेच. भाज्या खायचा कंटाळा जर आला असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या कांद्याची चटणी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतात. येथील शेंगदाणेसुद्धा छान खरपूस झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्या कांद्याच्या चटणीचे 2 प्रकार तयार झालेले आहेत. आता आपण वाळवून ठेवलेल्या आंबाडीच्या भाजीची कांदा घालून सुकी भाजी आणि दुसरा प्रकार म्हणजे डाळ घातलेली, असे 2 प्रकार बघणार आहोत. त्यासाठी आपण इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची आणि चिरलेला लसूण आणि कांदा घातलेला आहे. कांदा थोडा नरम झाल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालायची. ही थोडी परतून घ्यायची आणि त्यामध्ये जी आपली आंबाडीची भाजी सुकवून ठेवली होती ती आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे, त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे. ते बारीक कापून घेतली. कापल्यानंतर ह्या कांद्यावर आपण घालून घेतलेली आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. अशा प्रकारची चटणीसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. थोडा पाण्याचा हबका मारायचा, त्यामुळे आणखी नरम होईल. आणि थोडं जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. अशा प्रकारे ही आपली स्वादिष्ट लागणारी आंबाडीच्या भाजीची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्या भाजीमध्ये डाळ घालायची आहे. त्यासाठी आपण इथे आधी यातील भाजी काढून घेतलेली आहे. तर इथे आपण 1 वाटी भिजवलेली तुरीची डाळ घेतलेली आहे. ती गरम पाण्यामध्ये आधी उकळून घ्यायची, त्यामुळे ती अर्धवट शिजेल आणि ती अर्धवट शिजलेली भाजी आपल्या आंबाडीच्या भाजीवरती घालायची आणि चांगली वाफ येऊ द्यायची. थोडा त्यावर पाण्याचा हबका मारायचा, त्यामुळे छान वाफ येईल. अशा प्रकारे आपले 2 प्रकार आंबाडीचे सुद्धा झालेले आहेत. अशा प्रकारे झटपट तयार होणारे तोंडी लावण्याचे 4 प्रकार तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.